सकाळी सकाळी कॅमेरा केला चालू, पटापट पटापट काहीतरी भाजी. हे टाकलं बा मी कांदा टमॅटो काहीतरी कापलं होतं. आज तर मला आठवणही नाही राहिलं भाजी खायची होती तर. हे बा सगळी तयार गियार होऊन रील बनवले होते. हे तेलात मी कांदा टाकला, टोमॅटो टाकला आणि काहीतरी करत होती मी, वाट बघत होती इकडे तिकडे. आणि बघा तुम्ही पटापट हे कणिक काढली, इथून कणकेचं भांडं काढलं. सकाळी साडी वगैरे नेसली होती, रील बनवल्या होत्या म्हणून अशी साडी वगैरे नेसायचा तो प्लॅन होता. तसं केलं बा भाजीत. आणि आपल्याला काही व्लॉगची सवय नाही आहे. ते टाकलं त्याच्यात तिखट मीठ वगैरे सगळं असं टाकून दिलं आणि नंतर भाजीच टाकायचं विसरली. आणि मग मी एडिटिंग करताना आठवलं का बा कायची भाजी केली होती, काहीच नाही. त्याच्यात तिखट मीठ टाकलं, त्याच्यावर झाकण ठेवून दिलं ना, तर आठवणच नाही राहिलं बाबा भाजी खायची होती. सांगा आता काय. त्यात तिखट डब्यातलं वेळेवरच संपलं. मग पॅन्ट्रीमधून तिखट आणलं, इथं जात एवढं लांब पल्ल्यावर जा लागते, काही विचारू नका. मग एका परी असं वाटते का बा हे इथंच असतं ना हा डब्बा, तर बरं झालं असतं. एवढी मोठी पॅन्ट्री येईन, ते एवढं नुसतं चालून पाय दुखते असं आहे. तिखट मीठ टाकलं आणि विसरून गेली, त्याच्यावर झाकण ठेवलं. लसणाची पेस्ट आहे. असं आपलं काही असा चोकटेचा स्वयंपाकच नाही आहे. जे असन ते जसं असन तसं हातालाच चव आहे आपल्या. हे बा टमाटरही टाकलं, तो दुसरा कांदा कोथिंबीरसाठी वाटते, नाही कोशिंबीरसाठी बस हे टाकून दिलं ना, चालली गेली मी गायब. पाणी टाकलं मग ते शिजते म्हटलं जरा, तर बस झाकण ठेवलं मी गायब. मग आज ते आम्ही गरब्याचे ते लेंगे आणले होते, त्याचा होता आम्ही शूट. मग असं आदित्यला वगैरे बोलवलं. आपल्याकडे मॅनिक्विन वगैरे सगळं पहिलेच होतं. आपण US मध्ये हेच कामं केलेले आहे, एक्झिबिशन्स वगैरेचे. बम फोटो गिटो काढले. आणि मग हे लेकरं म्हणे ताई एक रील बनवा. ती रील लवकरच तुमच्या भेटीला. हे आणलं तर खरी मी एवढा कुटाणा याचा एवढा कुटाणा आहे. फोटो काढा, घडी करा, व्यवस्थित ठेवा, असं आहे. बम वेळ गेला त्याच्यात. आणि एक तर इतकं ऊन कशीच्या कशी, इतकं डिहायड्रेशन होतं का काही विचारू नका तुम्ही. असं होतं. मग हे चाललेच नाही. मग रात्री होता आपला 9 वाजता संगीत क्लास. स्वयंपाक गिंपाक झाला ना आपण बसलो. सारे ग म पद नि सा, सारे ग म पद नि सा, असा असते आपला 9 ते 10 संगीत क्लास. ठीक आहे. आणि मीच क्लास करतो म्हणून सगळ्याच मैत्रिणी क्लास करते. पण जेव्हापासून क्लास लावला तेव्हापासून घशाचा बोंग्या वाजलेला आहे. असं झालं. मग माझी एक मैत्रीण आहे खूप जुनी, म्हणजे 20 वर्ष वगैरे झाले असं. तर मग तिचा फोन आला की चल आपण भेटू. मग कुठं भेटायचं. मग आम्ही गेलो कॅम्पमध्ये, ते एक ठिकाण आहे आईस्क्रीम खायला. आणि मला बऱ्यापैकी अशा जुन्याच मैत्रिणी आहे. म्हणजे नवीन हे जेनझी होय का काय होय, या बायकांना मी झेलूच नाही शकली. म्हणजे माझी मेंटॅलिटी कधी मॅचच नाही झाली. मग आम्ही गेलो कॅम्पमध्ये मैत्रिणीला भेटायला. जुन्या मैत्रिणींना भेटण्यात एक वेगळाच आनंद असते. कॉलेजच्या वेळेसची पॉझिटिव्हिटी, तेव्हा अशी जेलसी नाही, कोणाबद्दल काही हे नाही, वाईब तशा नव्हत्या त्या लोकांमध्ये. तर असं म्हणजे आयुष्यात मी स्वतःला खूप लकी मानते की मला खूप चांगले लोक मिळाले. आणि हे लोक वर्षानुवर्ष माझ्यासोबत आहे. बाकी आले कसे गेले कसे, गेले तर गेले, ना आले तर. काही लोक लाईफमध्ये जायलाही पाहिजे, त्याच्याशिवाय तुमची प्रगती होत नाही. ती एक निगेटिव्हिटीच असते. आणि आता तर बरं मग पब्लिक लयच कमी होऊन राहिली माझ्या लाईफमधली. कारण तर आता तुम्हाला माहीतच आहे, ते काही मी सांगायला नाही पाहिजे. हे पहा मग माझी मैत्रीण हे योगा शिकवते पोरगी पुण्याले, ते नांदेड सिटीमध्ये. मग इथं बसलो आम्ही, असं आईस्क्रीम खात होतो. मग शौनकला म्हटलं रील काढ जरा, फोटो गिटो. असं एकदम आमचं प्रेम, म्हणजे खूप चांगला टाईम आम्ही स्पेंड केलेला आहे जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो. आम्ही फॅशन डिझायनिंगला सोबत होतो. मी हिच्याचकडे राहायची, मी चांदूर बाजारवरून अपडाऊन करायची. तर फॅशन डिझायनिंगमध्ये आमचा नंबर आला होता. आम्ही म्हणजे लय माहोल केला. हा तिच्या भावाचा मुलगा आहे. आणि हे मग थोडीशी मैत्रीण आल्यावर पोचतो बनता आहे ना. मग असं झालं. मग रात्री निघालो आम्ही घरी. मग मैत्रिणीला भेटून आम्ही निघालो घरी. आणि मग 11:30 वाजता मला लागली भूक. पण मग काही सापडलं नाही. मग घरी आलो. येता हा ॲक्सिडेंट जस्ट झाला होता. आणि आज तो ॲक्सिडेंट होऊन 2-3 वीक झाले तरी ती गाडी तिथंच आहे. सगळ्याच्या दहीहंड्या संपल्या का ते घेऊन जातील.